हॅलो गाईज, आज आपण केमिस्ट्रीचे लेक्चर्स बघणार आहोत. माझं न्यू चॅनल पगारिया अकॅडमी. 11वीचं बेसिक कन्सेप्ट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे चॅप्टर आज आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट टॉपिक आपण बघणार टेट्राव्हॅलन्सी. आता सगळ्यांना माहिती असेल टेट्राव्हॅलन्सी म्हणजे काय. कार्बन जो आहे हा कार्बन याच्याकडे टेट्राव्हॅलन्सी असते का, कारण की कार्बनचा ॲटॉमिक नंबर जर तुम्ही बघितला तर तो आहे 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणार आहे 1s2 2s2 2p2. okay, then according to above principle the two valence shells are last two shells is known as valence shell आणि त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 4 जाते. आणि कार्बन ॲज युजल ऑलमोस्ट कोव्हॅलंट बॉन्डच जनरली कार्बन फॉर्म करणार आहे. आणि तो का फॉर्म करतो कोव्हॅलंट बॉन्ड हे तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे तर ती आहे कॅटेनेशन पॉवर. कॅटेनेशन पॉवर ही एक युनिक प्रॉपर्टी आहे कार्बनची की ज्याच्यामध्ये कार्बन जो आहे हा लॉंग बॉन्ड फॉर्म करतो विथ द सेम ॲटम दॅट इज कार्बन. त्याच्याकडे ही पॉवर आहे की तो लॉंगेस्ट बॉन्ड जो आहे तर तो फॉर्म करू शकतो. These are the basic point and after that we next topic we study hybridization. In hybridization first is sp3 hybridization. आता कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कंपाऊंड जर तुम्ही बघितले मोस्टली हायड्रोकार्बन जर बघितले, हायड्रोकार्बन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनची केमिस्ट्री असते त्याला आपण म्हणणार आहोत हायड्रोकार्बन. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे sp3 हायब्रिडायझेशन. कार्बन जो आहे ह्या कार्बन मध्ये जे हायब्रिडायझेशन आहे तर ते आहे sp3. ते हायब्रिडायझेशन कसं काय येतंय तर तो पॉइंट आपण बघू. जसं आधी फक्त कार्बन घेतला आणि आपण हायब्रिडायझेशन मध्ये हायड्रोकार्बन कन्सिडर करू. हायड्रोकार्बन इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. ओके, तर फर्स्ट कंपाऊंड आपण घेणार याच्यामध्ये मिथेन. मिथेन मध्ये जो कार्बन आहे या कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर बघितलं तर ते आहे 1s2 2s2 2p2. लास्टच्या ज्या दोन शेल्स असतील तर त्या व्हॅलेन्सी शेल असणार आहे तुमच्या. त्यांचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा ग्राउंड स्टेट कन्फिगरेशन बघितलं तर ते ह्या रीतीने असेल. वी नो दॅट एस ब्लॉक हॅव्हिंग द one block we can fill 2 electron in the s block and up to 6 electron into p block. okay, तर हा जर टॉपिक तुमचा झालेला नसेल तर जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टार्ट करू तर तुमचं हे हायब्रिडायझेशन आणि हाऊ कॅन यू फिल इलेक्ट्रॉन्स आणि हे 3 किंवा 1 कसे आले तर ते त्याच्यामध्ये आपण स्टडी करू शकतो प्रॉपरली. तर इथे येते तुमचे 2 इलेक्ट्रॉन एस चे आणि पी चे 2 इलेक्ट्रॉन. यू कॅन फिल लाईक दॅट. ओके, नाव नेक्स्ट हे असेल तुमचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. त्याच्यानंतर एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे तर ते होते तुमचं एसचा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन पी मध्ये शिफ्ट होतो. मग या ठिकाणी कार्बनकडे आता 4 व्हॅलेन्सी जी आहे तर ती 4 व्हॅलेन्सी प्रेझेंट आहे. तर त्यामध्ये तो इलेक्ट्रॉन्स फिलअप करू शकतो आरामात हायड्रोजनचे. हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते फिलअप होत आहेत. आता याच्यामध्ये आपण एक एसचं ऑर्बिटल यूज केलेला आहे आणि पी चे 3 ऑर्बिटल यूज केले. म्हणून ह्या ठिकाणी जे मेन हायड्रोकार्बन आहे दॅट इज नोन ॲज अल्केन. ओके, त्यांचं सगळ्यांचं हायड्रोकार्बन sp3 हेच असणार आहे. ह्या रीतीने तुम्ही हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करू शकतात. आणि sp3 हायब्रिडायझेशनचं जनरली एक स्ट्रक्चर फिक्स आहे दॅट इज टेट्राहेड्रल. ह्या रीतीने त्याचं स्ट्रक्चर क्लिअर होणार. इथं जर तुम्ही कार्बन घेतलाय तर हा पी ऑर्बिटल आणि हायड्रोजनचा एस ऑर्बिटल हे एकमेकांना कनेक्टेड असेल sp3 हायब्रिडायझेशन. आणि नॉर्मली तुम्हाला बॉन्ड फॉर्म मध्ये जर ड्रॉ करायचं असेल तर ह्या रीतीने तुम्ही टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जे आहे तर ते ड्रॉ करू शकतात. यांच्या मधला जो अँगल आहे तर तो अँगल ह्या ठिकाणी राईट केलेला आहे 109.5 डिग्री. ओके, एवढा अँगल या ठिकाणी असतो. एमसीक्यू साठी तुम्ही हा अँगल जो आहे तर तो लक्षात ठेवू शकतात. फक्त sp3 हायब्रिडायझेशन साठी बाकीच्यांचे अँगल्स
चेंज होते. ओके, इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात? चला, sp3 हायब्रिडायझेशन जे आहे तर ते आपलं बघून झालंय. याच्यानंतर अल्किनचं हायब्रिडायझेशन बघू आपण. तर ते हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन ऑफ अल्किन. आता sp2 हायब्रिडायझेशन ऑफ अल्किन जर तुम्ही बघितलं तर सेम तुम्ही कार्बन हा ॲटम घेणार. अगेन याचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन घ्यायचं आहे 1s2 2s2 2p2. सेम प्रोसिजर यू कॅन फॉलो ग्राउंड स्टेट अँड आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक एक्साइटेड स्टेट. आता व्हॅलेन्सी शेल्स ज्या असतील तर ह्या दोन व्हॅलेन्सी शेल आहे एस आणि आफ्टर दॅट पी. एस मध्ये तुम्ही 2 इलेक्ट्रॉन फिलअप करणार आणि पी मध्ये 2. एक्साइटेड स्टेट मध्ये तुम्हाला पुन्हा इलेक्ट्रॉन फिलअप करताना जे इलेक्ट्रॉन आहे एस चा 1 इलेक्ट्रॉन पी मध्ये तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये ऍक्च्युली काय होतं की जे 4 बॉन्ड फॉर्म होतात त्यापैकी 3 जे बॉन्ड आहे तर ते हायब्रिडाइज बॉन्ड आहे, त्याला आपण म्हणणार सिग्मा. आणि एक बॉन्ड जो फॉर्म होईल तर तो फॉर्म होणार पाय. सगळ्यांना माहिती असेल की कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे हा 2 टाईपचे बॉन्ड फॉर्म करतो. त्याच्यापैकी पहिला असतो सिग्मा आणि दुसरा असतो पाय. याच्या आधी आपण जो टॉपिक बघितला sp3 हायब्रिडायझेशन, त्याच्यामध्ये सगळे जे बॉन्ड फॉर्म होतील तर ते सगळे सिग्मा बॉन्ड आहे, कारण की सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे. मात्र या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली बघितलं, इथे बघा आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. हा पी ऑर्बिटल असेल, कार्बनचा हा जनरली पी ऑर्बिटल आहे. या ठिकाणी पाय ऑर्बिटलची जी ओव्हरलॅपिंग आहे तर ही ओव्हरलॅपिंग ह्या रीतीने ओव्हरलॅपिंग जी आहे तर ती त्याप्रमाणे होते, म्हणून तो जो बॉन्ड आहे तर तो बॉन्ड जनरली पाय बॉन्ड असणार आहे. You can break this bond easily because these are formed with the lateral overlapping of the p orbital. तर यामुळे तुम्ही हा बॉन्ड इझिली ब्रेक करू शकतात. आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड हायब्रिडायझेशन मध्ये येत नाही. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड अनहायब्रिडाइज ऑर्बिटल मध्ये. ओके, देअरफॉर हायब्रिडायझेशन मध्ये तुम्हाला याला इन्क्लूड करायचं नाही. मग हायब्रिडाइज ऑर्बिटल किती झाले? फक्त 3. त्यापैकी एक एस चा झाला आणि 2 पी चे झाले, म्हणून या ठिकाणी आपण हायब्रिडायझेशन लिहिणार sp2 हायब्रिडायझेशन. मग जितके पण अल्किन्स आहे सगळ्या अल्किन्स मध्ये जे हायब्रिडायझेशन असेल तर ते असणार आहे sp2. याच्यामध्ये मी इथं अँगल वगैरे लिहिलेले आहे बघा. या ठिकाणी इथून आणि हायड्रोजनचा जर तुम्ही अँगल बघितला तर तो आहे 121.5. त्याच्यानंतर हायड्रोजन आणि हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन याचा जो अँगल असेल तर तो असेल 116.5. आणि बॉन्ड लेंथ जी दिलेली आहे तर ती दिलेली आहे 134. ओके, फॉर द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता याच्यानंतर आपण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बघू. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा बॉन्ड असेल आणि एक 2 पाय बॉन्ड असतील. तर डेफिनेटली त्याचं हायब्रिडायझेशन जाईल तुमचं sp. कॅल्क्युलेट करून बघू आपण. सेम तीच प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. sp हायब्रिडायझेशन ऑफ अल्काइन्स 1s2 2s2 2p2. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे असणार आहे तर ते असणार आहे सेम. परत तुम्हाला ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहे एक्साइटेड स्टेटचे 1 इलेक्ट्रॉन पी मध्ये शिफ्ट करायचा आहे. आता या ठिकाणी जो बॉन्ड फॉर्म होणार आहे तर कार्बन कार्बन जर मी बॉन्ड फॉर्म घेतला तर या ठिकाणी पी चे हे दोघं जे ऑर्बिटल आहे हे दोघं ऑर्बिटल लॅटरल ओव्हरलॅपिंग करतील या रीतीने. अजून हा एक कार्बनचा पी ऑर्बिटल. ओके, ह्या रीतीने ओव्हरलॅपिंग जी आहे तर ती होणार आहे. तर किती बॉन्ड या ठिकाणी झाले तुमचे? आणि एक आपला नॉर्मल सिग्मा बॉन्ड असेल. तर ह्या रीतीने स्ट्रक्चर जे आहे तर ते प्रिपेअर होणार. कन्क्लुजन करायचं तुम्हाला
प्रॉपरली हे दोघं पाय बॉन्ड असतील आणि हा सिग्मा. आता जर 2 पाय बॉन्ड झाले तर हे झाले अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आणि हे 2 हायब्रिडाइज, कारण की हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड आणि एक कार्बन कार्बन सोबत पण सिग्मा बॉन्ड असेल या ठिकाणी, तर हायब्रिडायझेशन येईल याचं sp. या रीतीने अल्केन, अल्किन आणि अल्काइन तिघांचं हायब्रिडायझेशन आपण बघितलं. अल्केनचं बघितलं sp3, त्याच्यानंतर अल्काइनचं अल्किनचं आपण बघितलं sp2 आणि अल्काइनचं बघितलं sp. हायब्रिडायझेशन आपण बघितले, त्याच्यामध्ये आपण sp3, sp2 आणि sp हायब्रिडायझेशन बघितलं. मात्र त्याच्यामध्ये आपण एक बॉन्ड बघितला, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. आता हा जो बॉन्ड आहे तर तो ऍक्च्युअल कसा फॉर्म होतो हे आपण बघू आणि कोणता या दोघांपैकी कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असेल. सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय द एंड टू एंड ओव्हरलॅपिंग ऑफ बॉन्डिंग. आता बघा, सिग्मा बॉन्ड जर मी घेतला या ठिकाणी, हा कार्बन आहे आणि हा पण कार्बन आहे, तर यांच्यामध्ये एंड टू एंड जे पण ऑर्बिटल आहेत त्यांची जी ओव्हरलॅपिंग असेल तर ती एंड टू एंड असेल अँड अलॉंग द इंटरन्यूक्लियर एक्सिस. these are the type of overlapping in between a कार्बन कार्बन. आणि तशीच ओव्हरलॅपिंग असणार आहे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये. तर तुम्ही इथं क्लिअर बघू शकतात की ही जी बॉन्डिंग आहे ही बॉन्डिंग असेल तुमची जनरली इन बिटवीन इंटरन्यूक्लियर एक्सिस, एंड टू एंड ओव्हरलॅपिंग. आणि पाय बॉन्ड जर तुम्ही घेतला तर हा जो पाय बॉन्ड आहे हा बॉन्ड जनरली या ठिकाणी जी ओव्हरलॅपिंग असेल तर ती एक्झियल ओव्हरलॅपिंग असते. इज फॉर्म बाय द साइड वाइज ओव्हरलॅपिंग. दिस इज द p ऑर्बिटल अँड दिस ऑल्सो p ऑर्बिटल. आता यांची जी ओव्हरलॅपिंग असेल तर ती तुम्हाला क्लिअर दिसू शकते, इथं एक्झियल ओव्हरलॅपिंग आहे. आणि जेव्हा अशी ओव्हरलॅपिंग होईल तर तेव्हा तो पाय बॉन्ड असतो आणि म्हणून तो अनहायब्रिडाइज असतो. ओके, आणि हा असणार आहे तुमचा हायब्रिडाइज. तर या दोघांपैकी डेफिनेटली हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल, कारण की ह्या बॉन्डला जसं आपण आता कार्बन जर घेतला, सपोज टू बी तर सिग्मा बॉन्ड आहे आणि हा तुम्ही पाय बॉन्ड कन्सिडर करू शकतात. याला जर मी ब्रेक केलं तर सगळ्यात फर्स्ट जो ब्रेक होणारा बॉन्ड आहे तर तो पाय बॉन्ड आहे. सिंपल. तर अल्केन आणि अल्काइन यांचे जे पाय बॉन्ड आहे तर ते इझिली ब्रेक होऊ शकतात ऍज कम्पेअर टू अल्केन. सिग्मा आणि पाय बॉन्डचे काही एमसीक्यू आपण पाहून घेऊ. या रीतीने तुम्ही एमसीक्यू पण सॉल्व्ह करू शकतात की जे तुम्हाला मेन्स, नीट किंवा कधी कधी सीईटी मध्ये पण येतात. विच टाइप ऑफ फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट हॅव ओनली वन टाइप ऑफ हायब्रिड कार्बन ॲटम. आता तुम्हाला हे ऑप्शन्स मध्ये गेस करायचं आहे की कोणता असा कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट हायब्रिड कार्बन आहे. जसं आता मी हा कार्बन जर मी घेतला, आता याचं हायब्रिडायझेशन काय येईल, 3 बॉन्ड आहे म्हणून sp. ओके, इकडे पण sp, हा पण sp आणि हा पण sp. त्याच्यानंतर इकडे सिंगल बॉन्ड असल्यामुळे काही विषयच नाही, sp3 हायब्रिडायझेशन. त्याच्यानंतर इथं जर मी CH3 घेतलं, C घेतलं, तर हे जे याचं हायब्रिडायझेशन येईल तर ते येणार तुमचं sp3. या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp, याचं पण sp आणि याचं sp3. तर याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट जनरली हायब्रिडायझेशन मिळते, तर याचं ऑप्शन सी असणार आहे. या रीतीने तुम्ही सिम्पली सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे, हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आर देअर इन द मॉलिक्यूल ऑफ टेट्रासायनोइथेन. त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या आधी पहिले. सिंपल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या कार्बनला CN आहे, CN ग्रुपमध्ये कार्बनला 3 बॉन्ड असतात आणि इकडं पण 3 बॉन्ड, इकडच्या साईडला पण 2 CN जे आहे तर ते प्रेझेंट. स्ट्रक्चर काढल्यानंतर फक्त एवढं आहे की आपल्याला काउंटिंग करण्यासाठी इझी होईल. आता सगळ्यात आधी आपण सिग्मा बॉन्ड काउंट करू. हा एक सिग्मा, हा एक सिग्मा, इकडे पण सिग्मा, सिग्मा आणि सिग्मा. ओके, 1 2 3 4 5. त्याच्यानंतर कार्बन आणि नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे एक बॉन्ड जो असेल तर तो असेल सिग्मा, हा पण सिग्मा, हा पण सिग्मा आणि हा पण सिग्मा. तर या ठिकाणी जे सिग्मा बॉन्ड झालेले तर ते झाले 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. देयर इज 9
सिग्मा बॉन्ड. हे एक ऑप्शन आहे आपल्याकडे आणि दुसरं ऑप्शन सिग्मासाठी नाही. हे झालं. आता पाय बॉन्ड पण काउंट करून घेऊ म्हणजे आपल्याला ऑप्शन क्लिअर होऊन जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, दीज आर द 9 पाय बॉन्ड म्हणजे ऑप्शन असेल डी. सिंपल कॅल्क्युलेशन आहे हे. या रीतीने तुम्ही डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, पाय बॉन्ड किंवा सिग्मा बॉन्डचे जे पण MCQ आहे तर इझिली सॉल्व्ह करू शकता. थँक्यू. आय थिंक सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.